श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 649व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज माघ शुद्ध तृतीया, गुरुवार दिनांक 3 फेब्रुवारी 2022। श्री रामकृष्ण उवाच या ग्रंथातील आचरण आणि नद्यांचे देवत्व या 2 अध्यायांचे मी पठण करणार आहे। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना आचरण 2 या अध्यायात म्हणतात, व्यावहारिक जीवनात खाण्यापिण्याचे नियम तंतोतंत पाळता आले नाहीत तरी आचरण सांभाळता येते। आचरण सांभाळावे। देवाने तोंड दिले आहे, मन व बुद्धी दिली आहे। मुखाने देवाचे नाव घ्यावे, मन व बुद्धी शक्यतो स्वच्छ ठेवून देवाचे सतत स्मरण मनन चिंतन करावे। दुर्बुद्धीपासून दूर राहावे, नास्तिक लोकांपासून दूर राहावे। जसजसे आपण गुरूंच्या सहवासात जाऊ तसतसे आपोआप बदल होत जातात। दोष हळूहळू गळून पडतात व चांगले संस्कार होऊ लागतात। चांगले काय व वाईट काय हे आपल्याला समजायला लागते। आपण एक एक अवगुण कमी करून शुचिरभूत होण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आपल्यासारख्या सामान्य भक्तांसाठी मनावर कडक नियंत्रणांची गरज नाही। उपासना प्रत्येक भक्ताने जरूर करावी, परंतु त्याचा देखावा नको, त्याचे स्तोम माजवू नये। त्यामुळे मूळ बाजूलाच राहते व कर्मकांडावर जास्त लक्ष राहते, असे होऊ देऊ नये। व्यवहारी जगात वावरताना हॉटेलमध्ये खाण्याची वेळ आली तर अन्न ग्रहण करण्यापूर्वी देवाचे स्मरण करावे व मगच अन्नप्राशन करावे। तसेच घरी आल्यावर स्नान करावे, म्हणजे अन्नदोष लागत नाही। मनावर कडक नियंत्रण ठेवल्याने नियंत्रण असेपर्यंतच मन आवरू शकाल, परंतु जसजसे नियंत्रण सैल होत जाईल तसतसे मन उसळी मारून वर येईल। मग ते तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही। जसे पाण्यामध्ये एखादा रबरी चेंडू जितका खोल दाबून ठेवाल तितका वेळ तो दबला जाईल। वरचा दाब निघताच चेंडू तितक्याच वेगाने वर उसळी मारून वर येईल। एक नियम लक्षात ठेवावा, प्रवृत्तीतून निवृत्ती येत असते। कुणीही व्यक्ती चिरकाल तरुण राहू शकत नाही, ती काही दिवसांनी वृद्ध होणारच। राजकारणी असो, उद्योगपती असो किंवा सामान्य व्यक्ती असो, ती काही दिवसांनी म्हणणारच, बस आता पुरे झाले। परंतु त्याच्या पुढे आचरण करून प्रगती करता येणे अवघड होईल, कारण मानवी देहाला हळूहळूच शिकवावे लागते। म्हणूनच आतापासूनच शरीराला, मनाला, बुद्धीला फार ताण न देता आमच्या उपदेशाप्रमाणे आचरण ठेवावे। याच ग्रंथात नद्यांचे देवत्व या अध्यायात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, नद्या ह्या देवता मानलेल्या आहेत। आपल्याकडे गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, कृष्णा या जलदेवता मानल्या जातात। नद्यांची पूजा करणं किंवा ओटी भरणं इत्यादी गोष्टी भक्ती भावनेने केल्या जातात आणि भक्ती भावना म्हटलं की तिथे देवता येतेच। जलतत्वाची पूजा म्हणजे शक्तीचीच पूजा असते। जलदेवतेनं उग्र रूप धारण करू नये हा मुख्य भाग आहे। अशा जलदेवतांमध्ये समुद्र देवता सुद्धा आहे। या नद्यांची विश्वासाने श्रद्धा ठेवून जो परिक्रमा करेल, आचार सांभाळेल व पूजन करेल त्याला या नद्या प्रत्यक्ष दर्शन देत असतात। असे जे श्रेष्ठ पुण्यवान असतील
अशांनाच असे दर्शन होते. इतरांना असे दर्शन होण्याची सुतराम शक्यता नाही. या जलदेवतांचे वैशिष्ट्य म्हणजे दर्शनाचे वेळी त्यांच्या कमरेच्या वरचा भाग फक्त पाण्याच्या वर असतो. त्या जलस्वरूपात असल्यानेच पाण्याच्या पूर्ण बाहेर येऊन कधीही दर्शन देत नसतात. प्रयाग येथे गंगा, यमुना, सरस्वती या 3 शक्ती स्वरूप जलदेवतांचा संगम आहे. म्हणून तिथे अधिकाधिक शक्ती तर आहेच, शिवाय ते तीर्थक्षेत्र आहे. तीर्थ म्हणजे पवित्र. तीर्थक्षेत्र संत पुरुषांच्या स्पर्शाने अधिक तेजस्वी होतो. आपल्या या धर्मात एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की आपली बहुतांशी तीर्थक्षेत्र ही पवित्र नद्यांच्या तीरावर आहेत. गंगा नदीच्या तीरावर काशी आहे, तसेच हरिद्वार आहे. यमुनेच्या तीरावर मथुरा आहे. गोमतीच्या तीरावर द्वारका आहे. गोदावरीच्या तीरावर नाशिक, त्र्यंबकेश्वर आहे. तर कृष्णेच्या तीरावर श्री नृसिंहवाडी आहे. गाणगापूर भीमा अमरजा नद्यांच्या संगमावरच आहे. प्रयाग सुद्धा गंगा, यमुना, सरस्वती नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. श्रीशैल्य हे पाताळ गंगा नदीच्या तीरावर आहे. पाताळ गंगेचे मूळ नाव कृष्णा नदी आहे. पंढरपूर चंद्रभागा नदीच्या तीरावर आहे. शृंगेरीचा श्रीपाद आद्य श्री शंकराचार्यांनी स्थापन केलेला मठ तुंगा नदीच्या तीरावर आहे. अयोध्या ही शरयू नदीच्या तीरावर आहे. अलंकापुरी म्हणजे आळंदी इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेली आहे. अशी क्षेत्रांची ठिकाणे नदीच्या तीरावर वसलेली असल्यामुळे नद्यांचे महत्त्व वाढलेले आहे. नद्यांचे पावित्र्य कायम राहण्यासाठी त्यांनाही परंपरेतील श्रेष्ठ गुरूंच्या किंवा श्रीराम, श्रीकृष्ण यांच्यासारख्या अवतारी पुरुषांच्या सत्संगाची आवश्यकता भासते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या प्रासादिक वाणीतून उमटलेल्या या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे शब्दरूप अनेक ग्रंथांमध्ये बद्ध झालेले आहे. ही ग्रंथसंपदा श्री दत्त देवस्थान सावेडी अहमदनगर येथील स्टॉलवर उपलब्ध आहे. शिवाय विविध सत्संग मंडळांचे कार्यकर्ते प्रसार कार्य करताना ही पुस्तके आपल्यापर्यंत पोचवू शकतात. याशिवाय या सर्व ऑडिओ क्लिप्स आमचे यूट्यूब चॅनल गुरुवाणी यावर उपलब्ध आहे. त्याकरिता मार्गदर्शन गुरुरायाचे असे टाईप केल्यास हे सर्व पठण आपल्यापर्यंत यूट्यूब मार्गे पोचेल. श्री गुरुदेव दत्त. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता पुढच्या आशीर्वादांसाठी. श्री गुरुदेव दत्त.